नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण भारताच्या स्थान, विस्तार, सीमा या प्रमुख घटकांच्या विषयी आपण माहिती बघितलेली होती. त्याचबरोबर आपण भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग बघितलेले होते. आपली जी भारताची भूमी आहे, जी भारतभूमी आहे, त्या भारताच्या प्राकृतिक रचनेचे विभाजन प्रामुख्याने 6 घटकांच्यामध्ये होते. ते 6 घटक आपण बघितलेले आहेत. याच्यामध्ये उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, भारतीय द्वीपकल्पीय पठार, भारतीय किनारी प्रदेश, त्याचबरोबर आपल्या भारताच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या समुद्रातील बेटे, या सर्वांचे मिळून आपल्या भारताची प्राकृतिक रचना तयार झालेली आहे. या सर्व आपल्या भारताच्या प्राकृतिक रचनेचा आपल्याला अभ्यास पाहणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती परीक्षेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशातील आपल्याला त्या देशाची प्राकृतिक रचना माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या भारताच्या प्राकृतिक रचनेविषयी आपल्याला आता माहिती बघायची आहे. हे जे 6 विभाग आहे त्या 6 विभागातील सर्वात महत्त्वाचा जो पहिला विभाग आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्यालाच नॉर्थन माउंटन रिजन असंही म्हटलं जातं. त्या उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाची आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या भारताचे प्राकृतिक रचनेचे विभाग आपण 6 याच्यामध्ये आहेत बघितलं. हे सर्व विभाग आपल्या मानवासाठी किंवा भारतासाठी वनस्पती, प्राणी, मानव, त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. या सर्व विभागांच्या मधील सर्वात महत्त्वाचा जो पहिला विभाग चालू होतो, उत्तरेकडून आपण सर्व विभाग बघणार आहोत. त्याच्यातील महत्त्वाचा विभाग आहे तो म्हणजे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. या उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाची रचना कशा प्रकारची आहे, त्याचे विभाग कोणकोणते आहेत, त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. भारताच्या प्राकृतिक रचनेतील पहिल्या विभागामध्ये अतिउत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाचा समावेश होतो. हा पर्वतीय प्रदेश आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. आता याचं जर स्थान पाहिलं तर याचं स्थान या पर्वतीय प्रदेशाचं स्थान आपल्या भारताच्या अतिउत्तरेकडील भारत आणि नेपाळ, चीन आणि भूतान, म्यानमार यांच्या सीमेवरती आहे. म्हणजे हा उत्तरेला जर आपण पाहिलं तर उत्तरेला हा उत्तर दिशा जी आपल्या भारताची जी उत्तर सीमा आहे त्या उत्तर सीमेवरती पूर्णपणे विस्तीर्ण असा पूर्व पश्चिम दिशेत पसरलेला आहे. हा विभाग भारताच्या प्राकृतिक रचनेतील पहिला विभाग आहे. हा विभाग विविध गोष्टींच्यासाठी महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. आता जर आपण हा विभाग पाहिला तर हा विभाग उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो आहे तो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा वेगवेगळ्या कारणांच्यामुळे निर्माण झालेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडलेली आहेत. आता जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने सिंधू नदी, ब्रह्मपुत्रा नदींच्या गळ्यांच्या दरम्यान हिमालयाच्या समान 3 पर्वतरांगा असून त्यांना वक्र आकार प्राप्त झालेला आहे. आपल्या भारताच्या उत्तरेला असणारी सर्वात मोठी नदी जी हिमालयातून उगम पावते ती सिंधू नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी, या दोन्ही नद्यांच्या ज्या दऱ्या आहेत त्या दऱ्यांच्या मध्ये असणारा हिमालयाच्या समान 3 पर्वतरांगा वेगवेगळ्या निर्माण झालेल्या आहेत. आता या अगोदरही तुम्ही अभ्यासलं असेल की या ठिकाणी या ज्या नद्या वाहतात त्या नद्या आपल्या भारताच्या उत्तरेकडे असणारा हा जो भारताचा भाग आहे त्या उत्तरेकडे असणारा हा भारताचा भाग आता आपल्या भारताच्या उत्तरेला असणारा सिंधू नदी, ब्रह्मपुत्रा नदी या गळ्यांच्या दरम्यान या ठिकाणी हिमालयाच्या 3 समान पर्वतरांगा निर्माण झालेल्या असून त्यांना वक्राकार प्राप्त झालेले. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे पहिली पर्वतरांग अशा प्रकारचे, दुसरी त्याच्यानंतरचे, तिसरी त्याच्यानंतरचे, अशा 1, 2 आणि 3 समान पर्वतरांगा निर्माण झालेल्या आहेत. या समान पर्वतरांगा या ज्या सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नदी आहेत या 2 नद्यांच्या गळ्यांच्या दरम्यान निर्माण झालेले आहे. हिमालय पर्वत प्रणाली ती अत्यंत गुंतागुंतीची असून हिमालयाच्या उत्पत्ती बाबतीमध्ये आणि उत्क्रांती बाबतीमध्ये निरनिराळ्या भूशास्त्रज्ञांनी अनेक मते मांडलेली आहेत. हिमालयाची जी उत्पत्ती आहे ती हिमालयाच्या उत्पत्ती संदर्भात अनेक शास्त्रज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं मत म्हणजे हिमालयाची उत्पत्ती ही टेथिस समुद्रापासून झालेली आहे असं जास्तीत जास्त शास्त्रज्ञांचं मत आहे. कारण आपण जर पाहिलं तर पूर्वी आपल्या पृथ्वीवरती एकच समुद्र आणि एकच जमिनीचा भाग होता. कालांतर अंतर्गत शक्ती किंवा अंतर्गत ऊर्जा निर्माण होऊन त्या ठिकाणी याचे वेगवेगळे भाग तयार झाले. वेगवेगळे भाग तयार होणे, वेगवेगळे भाग वेगवेगळ्या दिशांना वाहत गेले आणि वाहत जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या खंडांची निर्मिती झाली. आणि या खंडांची निर्मिती होत असताना आपला भारताचा द्वीपकल्पीय भाग असाच एक भाग तुटून आला आणि हा भाग तुटून येऊन त्या ठिकाणी हे दोन्ही भाग एकमेकांच्याकडे खेचल्यामुळे म्हणजे आशिया खंडाच्या मुख्य भूमीचा भाग आणि आपल्या भारतीय उपखंडाचा भाग
ती दोन्ही एकमेकांच्याकडे खेचल्यामुळे त्या ठिकाणी वली पर्वताची निर्मिती झाली. म्हणजे उत्तरेला आत्ता जो हिमालय पर्वत आहे त्या हिमालय पर्वताच्या जागेपूर्वी तेथेच समुद्र होता आणि हे दोन्ही भारतभूमी आणि उत्तरेकडे असणारा भाग हे दोन्ही एकमेकांच्याकडे ढकलले गेल्यामुळे त्या ठिकाणी त्याची निर्मिती झालेली आहे. याच्या संदर्भातील एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे. त्याच्यामधून तुम्हाला ते अत्यंत स्पष्ट पद्धतीने त्याची निर्मिती कशा प्रकारची झाली ते आपल्याला समजेल. या भूसंनतीद्वारे हिमालयाची उत्पत्ती आणि उत्क्रांती झाली. म्हणजे हा जो हिमालय आहे त्या हिमालयाची निर्मिती या भूपट्ट विवर्तनिकीय क्रियेमुळे याची निर्मिती झालेली आहे. म्हणजे दोन भूपट्ट एकमेकांच्याकडे सरकल्यामुळे म्हणजे या ठिकाणी असणारा, इथे जर आपण सर्वसाधारणपणे पाहिलं तर या बाजूला जमीन आणि मध्ये असणारा हा समुद्राचा भाग, परंतु दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूने दाब पडल्यामुळे या ठिकाणचा भाग असा वरती उचलला गेला. हा भाग वरती उचलला गेल्यामुळे त्या ठिकाणी या पर्वताची निर्मिती झाली. या दोन प्रक्रियांच्याद्वारे हिमालयाची निर्मिती झालेली आहे असे मत मांडलेले आहे. दोन भूपट्ट एकमेकांच्यापासून जवळ आल्याने याची निर्मिती झालेली आहे. हिमालय हा जगातील सर्वात तरुण पर्वत म्हणून ओळखला जातो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, कारण जगामध्ये असणारे जे सर्व पर्वत आहे त्या सर्व पर्वतांच्या मध्ये हिमालय हा एकमेव असा पर्वत आहे की जो सर्वात तरुण पर्वत किंवा चिरतरुण पर्वत म्हणून ओळखला जातो. कारण हिमालयाची उंची आजही वाढत आहे, कारण दोन्ही बाजूच्या भूपट्टांच्याकडून दाब वाढत आहे. दाब वाढत असल्यामुळे किंचितशी त्या ठिकाणी उंचीसुद्धा वाढत असलेली पाहायला मिळते. आता उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाचं आपण स्थान बघितलं तर याचं स्थान आपल्या भारताच्या उत्तरेलाही पर्वतरांग भारताच्या उत्तर दिशेला असून त्याच्या दक्षिणेकडे भारतीय मैदान आणि उत्तरेला इतर देशांच्या सीमा आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे भारताची भाग दिसतो, या ठिकाणी पर्वतरांग दिसते. याच्या उत्तरेला असणारा चीन, इतर देश आहेत आणि दक्षिणेला आपला भारत देशाची मूळ भूमी आहे. याचा विस्तार आपण जर पाहिलं तर याचा विस्तार या ठिकाणी अशा प्रकारे झालेला पाहायला मिळतो. आता जर सर्वसाधारणपणे आपण पाहायला गेलं तर हिमालय म्हणजे काय, तर हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे आवरण किंवा वास्तव्य. आता हिमाचे अलय असलेला प्रदेश म्हणून त्याला आपण हिमालय असं म्हणतो, कारण हिमालयातील बहुतांश शिखरं ही सर्वात जास्त उंचीची आहेत. सर्वात जास्त उंचीची असल्यामुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त दिवस ही ती बर्फाच्छादित असतात किंवा बर्फाने झाकलेले असतात, म्हणून त्याला आपण हिमालय असं म्हणतो. आता याचा विस्तार जर आपण पाहिलं तर याचा विस्तार पूर्व पश्चिम दिशेत पसरल्यामुळे या पर्वतश्रेणीची लांबी जवळपास 2500 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे हा जर हिमालयाची पर्वतरांग बघितली तर ही पर्वतरांग पूर्व पश्चिम दिशेमध्ये पसरलेली आहे आणि याची लांबी ही 2500 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे एवढ्या लांबीचा हा पसरलेला आहे. तर रुंदी जवळपास 150 ते 400 किलोमीटर दरम्यान आहे आणि याचं क्षेत्रफळ 5 लाख चौरस किलोमीटर एवढेच क्षेत्रफळ आहे. म्हणजे याच्या सर्व बाबींच्यावरून आपण त्याचा अंदाज बांधू शकतो की हा हिमालय पर्वत किती विस्तीर्ण आहे. म्हणजे याची लांबी 2500 किलोमीटर, रुंदी 150 ते 400 किलोमीटर आणि 5 लाख चौरस किलोमीटर एवढ्याचं क्षेत्रफळ आहे. याचा विस्तार आपण पाहिला तर 73 अंश पूर्व रेखावृत्त ते 95 अंश पूर्व रेखावृत्त म्हणजे उभ्या रेखावृत्तांच्या दरम्यान याचा जो विस्तार आहे तो विस्तार ही विस्तीर्ण आहे. जगातील सर्वात जास्त उंचीची शिखरे या हिमालयाच्या पर्वतरांगेत आहेत. त्यातील 30पेक्षा अधिक शिखरे ही 7000 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक उंचीची शिखरे या पर्वतरांगेमध्ये असलेली पाहायला मिळतात. उदाहरणार्थ जगातील सर्वात उंच पर्वत शिखर 8848 मीटर असणारं, त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं पर्वत शिखर K2 8711 मीटर उंचीचं, तिसऱ्या क्रमांकाचं पर्वत शिखर कांचनजंगा 8598 मीटर ही सगळ्यात मोठी पर्वत शिखरे या हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये आहेत. म्हणून या ठिकाणी हिमालयाची पर्वतरांग चिरतरुण आणि महत्त्वाची मानली जाते, कारण जगातील जास्तीत जास्त पर्वतरांगा त्या ठिकाणी असलेल्या पाहायला मिळतात. पश्चिमेस भारताची पाकव्याप्त काश्मीरमध्ये सिंधू नदीमध्ये त्या ठिकाणी मोठं वळण निर्माण होतं. तिथपासून तेथील नंगा पर्वत हा 8126 मीटर उंचीचा आहे. त्या शिखरापासून ते पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीचे एक मोठं वळण घेऊन ती भारतात प्रवेश करते. तिथपर्यंतचा म्हणजेच नामचा बर्वा 7756 मीटर उंचीच्या पर्वत शिखरापर्यंत या हिमालय पर्वताचा समावेश होतो. म्हणजे त्या ठिकाणी असणारा नंगा पर्वत ते ब्रह्मपुत्रा नदीचा असणारा नामचा बर्वा हा पर्वतरांग इथपर्यंत या उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाचा विस्तार असलेला पाहायला मिळतो.
आता या हिमालय पर्वताचे त्या ठिकाणी प्रामुख्याने 2 विभाग पाडलेले आहेत. हिमालय पर्वताचे विभाग जर आपण पाहिले तर हे हिमालय पर्वताचे विभाग प्रादेशिक विभाग आणि प्राकृतिक विभाग असे प्रमुख 2 विभाग असलेले आपल्याला पाहायला मिळते. आता हिमालयाचे जे प्रादेशिक विभाग आहे त्या प्रादेशिक विभागांच्या मध्ये त्या प्रदेशानुसार या हिमालयाचे विभाग केलेले आहेत. म्हणजे काश्मीरमध्ये येणारा हिमालयाचा भाग त्यात कोणता आहे, पंजाबमध्ये येणारा कोणता आहे, कुमाऊनमध्ये येणारा कोणता आहे, दार्जिलिंगमध्ये येणारा कोणता आहे, भूतानमध्ये कोणता आहे, आसाममध्ये कोणता आहे याच्यानुसार, त्याचबरोबर सिक्कीम आहे. म्हणून या ठिकाणी त्या प्रदेशानुसार या हिमालयाचे प्रमुख भाग केलेले आहेत. म्हणजे हिमालयाच्या प्रदेशानुसार त्याचे भाग केलेले. त्याबरोबर प्राकृतिक दृष्टिकोनातून ज्या हिमालयाच्या एकूण 3 पर्वतरांगा आहेत, म्हणजे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चीनची मुख्य भूमी, इथे असणारा ग्रेटर हिमालय, त्यानंतरचा असणारा लेसर हिमालय, त्यानंतर असणाऱ्या शिवालिक टेकड्या, त्यानंतरचा मैदानी प्रदेश, परत येणारा पठारी प्रदेश. ह्या 1 नंबरची पर्वतरांग, 2 नंबरची पर्वतरांग, 3 नंबरची असे हे याचे 3 विभाग आहेत. म्हणजे प्राकृतिक दृष्टिकोनातून हिमालय आपला 3 विभागांच्या मध्ये विभागलेला आहे. तर प्रादेशिक दृष्टिकोनातून हिमालय आपला 7 प्रमुख विभागांच्या मध्ये विभागला गेलेला आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच्यातील इथे काही भाग दिलेले आहेत. त्याच्यातील आपल्याला पहिला भाग बघायचा आहे तो म्हणजे काश्मीर हिमालय. आता काश्मीर हिमालयाचा हा भाग इथे दिलेला आहे. हा पंजाब हिमालय, कुमाऊन हिमालय, नेपाळ हिमालय, सिक्कीम राज्यामध्ये येणारा, त्यानंतर आसाम हिमालय. आता हिमालयाचा सर्वाधिक रुंदीचा भाग जम्मू काश्मीर या राज्यात आहे. कारण जर आपण पाहिलं तर हिमालयाची जर आपण रुंदी बघितली तर जसं आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊ तसं हिमालयाची रुंदी ही कमी कमी होत जाते. कारण जो हिमालय पूर्वेला जास्त रुंदीचा आहे, पूर्वेला कमी रुंदीचा आहे, तो पश्चिमेला जास्त त्याची रुंदी होत जाते. म्हणून पश्चिमेला जर आपण बघितलं तर अतिपश्चिमेला येणारा काश्मीरचा हिमालयाचा भाग हा सर्वात जास्त रुंद असलेला पाहायला मिळतो. हा भाग जम्मू काश्मीर या राज्यामध्ये येतो. याची त्या ठिकाणी लांबी जवळपास 700 किलोमीटर आहे, तर रुंदी 500 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे जर आपण जम्मू काश्मीरचा भाग बघितला तर आपण जम्मू काश्मीरचा भाग जर आपण पाहिलं तर आपण म्हणतो तिथे डोंगररांगा आहे, त्या सर्व डोंगररांगा हिमालयाचाच भाग आहेत. याची जवळपास रुंदीच 500 किलोमीटर एवढी आहे आणि लांबी त्याच्यामध्ये येणाऱ्या भागाची 700 किलोमीटर एवढी आहे. याचं क्षेत्रफळ 3,50,000 चौरस किलोमीटर आहे. याच्यामध्ये असणारं वेगवेगळ्या प्रकारची भूमी स्वरूपं, वनाच्छादन, मृदा प्रकार, हवामान, प्रदेशाची सुगमता इत्यादी घटकांमुळे त्या ठिकाणी विविधता आढळत असलेली आपल्याला पाहायला मिळते. हा जो काश्मीर हिमालय आहे ते काश्मीर हिमालयात सर्वाधिक हिमाच्छादन आणि हिम नद्या आढळतात. आता काश्मीरला आपण जगाचं नंदनवन किंवा आपण भारताचं स्वित्झर्लंड असं का म्हणतो, कारण त्या ठिकाणी काश्मीरमध्ये जर आपण पाहिलं तर कंटिन्यू काही ठिकाणी 12 महिने बर्फ असतो. का तर त्या ठिकाणी त्या वाचणाऱ्या पर्वतांची उंची जास्त आहे, त्यामुळे त्या ठिकाणी वातावरण नेहमी थंड असतं. त्यामुळे हिमालयात सर्वाधिक हिमाच्छादन आणि हिमनद्या या काश्मीर हिमालयात आढळतात. कारण त्या ठिकाणी असणाऱ्या हिमनद्या किंवा उंची पर्वत शिखराची असणारी किंवा लांबी आपण जर बघितली तर हे सर्व घटक त्याच्यावरती परिणाम करतात. या ठिकाणी बृहद हिमालय श्रेणीमुळे उत्तर काश्मीर हिमालय व दक्षिण काश्मीर हिमालय असे 2 भाग तयार झालेले आहेत. आता आपण हिमालयाचे जे 3 भाग बघितले, बृहद, लेसर आणि शिवालिक टेकड्या, हे 3 हिमालयाच्या भागांच्या मध्ये या ठिकाणी याचे 2 भाग तयार झालेले आहेत. एक दक्षिण काश्मीर आणि उत्तर काश्मीर. बृहद हिमालय श्रेणी नंगा पर्वतापासून पूर्वेस 850 किलोमीटर अंतरापर्यंत वेड्यावाकड्या स्वरूपात पसरलेली आहे. त्याची उंची जवळपास 5,500 मीटर एवढी आहे. म्हणजे जी बृहद हिमालयाची श्रेणी आहे नंगा पर्वतापासून पूर्वेला 850 किलोमीटर्स आहे, तर याची उंची 5,500 मीटर एवढी आहे. काश्मीर हिमालयाचा ईशान्य भाग लडाख पठाराने व्यापलेला आहे. म्हणजे आत्ताचा जो नवीन केंद्रशासित प्रदेश झाला त्या काश्मीर हिमालयाचा जो ईशान्येकडचा भाग आहे तो लडाख या केंद्रशासित प्रदेशाने व्यापलेला आहे. या पठाराची सरासरी उंची 5,300 मीटर एवढी आहे. भारतातील सर्वाधिक उंचीचे पठार म्हणून ओळखले जाते. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील सर्वाधिक उंचीचं पठार कुठं आहे किंवा ते कोणतं आहे, तर लडाख हे पठार आहे आणि ते आपल्या भारताच्या
उत्तरेला हिमालय पर्वतरांगांच्या मध्ये काश्मीरमध्ये आहे. या ठिकाणी याची रुंदी जवळपास 100 किलोमीटर तर सरासरी उंची 3000 मीटर आहे. त्यानंतरचा जर आपण प्रादेशिक विभाग जर दुसरा पाहिला तर पंजाब हिमालय. पंजाब आणि हिमाचल या राज्यामध्ये, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या मध्ये येणारा जो भाग आहे त्या भागालाच किंवा त्या पर्वतराजीला आपण पंजाब हिमालय असं म्हणतो. याचं क्षेत्रफळ जवळपास 45,000 चौरस किलोमीटर आहे. याच्यात असणाऱ्या महत्त्वाच्या नद्या चिनाब, रावी, बियास, सतलज आणि त्यांच्या उपनद्यांनी हिमालयाचं जलवहन केलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या पंजाब हिमालय आहे त्या पंजाब हिमालयाच्या प्रदेशातून या प्रमुख नद्या आहेत. त्या प्रमुख नद्या ज्या उत्तर भारतामध्ये गंगा नदीला येऊन मिळतात आणि गंगा नदीच्या पाण्याची पातळी किंवा त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा वाढवतात. या प्रमुख उपनद्या ज्या आहेत त्या उपनद्या, या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांचं जलविभाजन त्या ठिकाणी हिमालयाचा जो पंजाब हिमालयाचा भाग आहे त्या पंजाब हिमालयाच्या भागामध्ये होतो. त्यानंतरचा तिसरा विभाग आहे तो कुमाऊन हिमालय. उत्तराखंड जो भाग आहे तो उत्तराखंडमधील पर्वतराजीला आपण कुमाऊन हिमालय असं म्हणतो. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुमाऊन हिमालय कोणत्या भागात आहे. तर कुमाऊन हिमालय उत्तराखंड पर्वतराजीमधील हिमालयाच्या भागाला आपण कुमाऊन हिमालय म्हणतो. सतलज आणि काली या नद्यांच्या दरम्यानचा भाग याच्यामध्ये येतो. म्हणजे आपण जर पाहिलं तर ज्या नद्या ज्या प्रदेशातून वाहतात या ठिकाणी ही जी सतलज आणि काली नदी आहे या दोन नद्यांच्या दरम्यानचा हा जो भाग आहे तो भाग कुमाऊन हिमालय म्हणून ओळखला जातो. आता हा भाग आणखीन एक महत्त्वाचा आहे कारण या कुमाऊन हिमालयामध्ये आपल्या भारतातील सर्वात लांब नदी गंगा आणि तिची मुख्य उपनदी यमुना या दोन नद्यांची उगमस्थाने या कुमाऊन हिमालयात आहेत. भारताचा विस्तार, या भागाचा विस्तार जवळपास सुमारे 38,000 चौरस किलोमीटर असून यामध्ये शिवालिक, हिमाचल आणि हिमाद्री या तिन्ही पर्वत श्रेणींचे क्षेत्र स्पष्टपणे दिसते. आता हा जो भाग आहे आपण जे 3 भाग बघितले हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक म्हणजेच ट्रान्स किंवा ग्रेटर हिमालय, लेसर हिमालय आणि शिवालिक टेकडी या तिन्ही भाग या ठिकाणी कुमाऊन हिमालयामध्ये येतात आणि ते स्पष्टपणे दिसतात. या पर्वतरांगेमध्ये याचा उतार वनाच्छादित असून त्या ठिकाणी 900 ते 1000 मीटर उंचीची सपाट मातीची शिखरे त्या ठिकाणी आढळतात. आता या ठिकाणी सपाट मातीची शिखरे असलेला हा विभाग आहे. कुमाऊन हिमालयातील हिमाद्रीमध्ये सुमारे 6600 चौरस किलोमीटर क्षेत्र हे हिमाच्छादित आहे, ते हिमाल म्हणून ओळखलं जातं. या कुमाऊन हिमालयातील नंदादेवी हे यातील सर्वोच्च शिखर असून त्याचबरोबर दुनगिरी, त्रिशूल, नंदाकोट, नंदाकाना, नंदाघुटी, कामेट, संतोपंत, बद्रीनाथ, केदारनाथ ही महत्त्वाची शिखरे या ठिकाणी असलेली पाहायला मिळतात. त्यानंतर सिक्कीम हिमालय. आपल्या भारतातील जे छोटं राज्य आपण म्हणतो सिक्कीम हिमालय, म्हणजे छोटं राज्य गुजरात आहे त्याच्यानंतरचं येणारं सिक्कीम आहे. सिक्कीमचा जो आपण भाग बघितला तर सिक्कीममध्ये येणारा जो हिमालयाचा भाग आहे त्या हिमालयाच्या भागाला आपण सिक्कीम हिमालय म्हणतो. सिक्कीम हिमालयाची सरहद्द सिंगलिया श्रेणीने तर पूर्व सरहद्द डोंगर श्रेणीने सीमित केलेली आहे. हिमाद्री श्रेणी सिक्कीममध्ये आल्यानंतर तिची दिशा पूर्व बनलेली आहे. म्हणजे जे हिमाद्रीची पर्वतरांग आहे ती हिमाद्रीची पर्वतरांग सिक्कीममध्ये आल्यानंतर ती पूर्व दिशेला गेलेली आहे. सिक्कीम हिमालयात तिस्ता नदीचे विस्तृत खोरे आहेत. सिक्कीम व चिंबू खोरे यांच्या दरम्यान व्यापारी नथुला व जेलेप या खिंडीतून या ठिकाणी जातात. म्हणजे या सिक्कीम हिमालयात असणाऱ्या याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हेच आहे की या ठिकाणी असणारे ज्या ह्या प्रमुख खिंडी हिमालयाच्या वेगवेगळ्या खिंडी आहेत त्या आपण बघणार आहोत. त्या वेगवेगळ्या खिंडींच्या मधील या महत्त्वाच्या नथुला आणि जेलेप या ज्या खिंडी आहेत त्या खिंडी या सिक्कीम हिमालयातून जातात. त्यानंतर दार्जिलिंग हिमालयात उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला असून सिंगलिया आणि दार्जिलिंग या 2 प्रमुख श्रेणी आहेत. हिमालयीन भागात सुमारे 2100 मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात अनेक चहाचे मळे आढळतात. हा जो दार्जिलिंगचा भाग आहे तो चहाच्या मळ्यांशी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी चहाचं उत्पादन सर्वात जास्त केलं जातं. त्यानंतर भूतान हिमालयाने जवळपास 22,500 चौरस किलोमीटरचे क्षेत्र व्यापलेलं असून त्या ठिकाणी खोल दऱ्या आणि उंच पर्वतरांगा आहेत. भूतान हिमालयात
तोसी नदीच्या पूर्वे शिवालिक श्रेण्या पुन्हा दिसू लागतात. तेथून त्या ठिकाणी पुढे देशाच्या पूर्व भागापर्यंत आढळतात. भूतान, हिमाचलमध्ये उत्तर दक्षिण दिशेत पसरलेल्या श्रेण्या दिसतात. उदाहरणार्थ मसंग, क्युंगडू, थिम्फू श्रेणीच्या पूर्वेस अतिशय उबडधोबड पुनाखा खोरे आहे. आता जर आपण हिमालयाचे भाग बघितले तर जो ट्रान्स हिमालय आहे तो ट्रान्स हिमालयाची पर्वतरांग ही एक सलग आहे. त्यानंतर लेसर हिमालयाची पर्वतरांग ही कमी उंचीची आहे, ती काही ठिकाणी पूर्ण आहे, काही ठिकाणी तुटलेली आहे. तर शिवालिकच जर पर्वतरांगा बघितलं तर शिवालिक पर्वतरांगा ह्या बऱ्याच ठिकाणी तुटत गेलेल्या आहेत. शिवालिक पर्वतरांग ही पूर्णपणे एक संघ अखंड अशा स्वरूपात नाही, कारण शिवालिक पर्वतरांग बनतानाच ती प्रामुख्याने त्याच्या अवसादातून बनलेली आहे. ते आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत. परंतु या ठिकाणी ह्या शिवालिक पर्वतरांगा जे आहेत, शिवालिक पर्वतरांगा या ठिकाणी तुटलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आसाम हिमालयाचा हा सर्वात पूर्वेकडील आणि शेवटचा भाग म्हणून आपण ओळखतो. हा आसाम राज्यामध्ये येतो. पूर्वेकडील भाग हा अरुणाचल प्रदेशामध्ये विभागलेला गेलेला आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात आसाममध्येही येतो. याचं क्षेत्रफळ जवळपास 67,500 चौरस किलोमीटर आहे. यामध्ये हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक हे 3 भाग स्पष्टपणे दिसतात. सौंदर्याच्या दृष्टिकोनातून हा भाग महत्त्वाचा आहे, वनाच्छादित आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात वने असतात. या शिवालिक टेकड्या ब्रह्मपुत्रा खोऱ्यापासून 800 मीटर उंचीपर्यंत वाढत गेलेल्या आहेत. याचं क्षेत्र समशीतोष्ण कटिबंधामध्ये या क्षेत्रामध्ये समशीतोष्ण कटिबंध प्रकारची वने सर्वात जास्त येतात. आता आपल्याला हिमालयाचे प्राकृतिक विभाग बघायचे. आपण प्रादेशिक विभाग बघितले, 7 विभाग पडतात. एक काश्मीर हिमालय, पंजाब हिमालय, कुमाऊन हिमालय, सिक्कीम हिमालय, दार्जिलिंग हिमालय आणि त्यानंतरचा असणारा तो म्हणजे आसाम हिमालय, पंजाब हिमालय, असे हे प्रमुख 7 विभाग आहेत. तर 7 विभागांच्या नंतर हिमालयाचे काही प्राकृतिक विभाग आहेत. आपल्या भारतामध्ये ते विभाग कोणते येतात त्यानुसार आपण त्याचे विभाग केलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला काही लाईन दिसत असतील, त्या लाईनच्या नुसार त्या ठिकाणी हिमालयाचे विभाग आहेत. तेच माउंटन रिजन आपण त्याला असं म्हणतो. या हिमालयाचे प्रामुख्याने 3 विभाग केलेले आपल्याला पाहायला मिळतात. याचा हा पहिला विभाग आहे, पहिली लाईन, त्यानंतरचा दुसरी लाईन आणि ही जी तिसरी दिसते ती तिसरी लाईन. म्हणून या ठिकाणी याचे 3 विभाग आहेत, ग्रेटर, लेसर आणि शिवालिक टेकडे. ग्रेटर हिमालय म्हणजे काय तर पश्चिमेस नंगा पर्वतापासून ते सिंधू नदीच्या मोठ्या वळणापासून ते पूर्वेस नेपाळच्या सरहद्दीपर्यंत किंवा काली नदीपर्यंतचा हिमालयाचा जो भाग आहे तो हिमालयाचा समावेश पश्चिम हिमालयात केला जातो. आता हा बघा नामचा बर्वा आणि या ठिकाणी असणारा हिंदुकुश पर्वत. या हिंदुकुश पर्वत इथून या हिमालयाची सुरुवात होते, तो इथंपर्यंत आहे. हा पूर्णपणे एवढा मोठा पसरलेला भाग आहे. त्या नंगा पर्वतापासून किंवा सिंधू नदीच्या मोठ्या वळणापासून ही सिंधू नदी या ठिकाणी इथं वळण घेते. म्हणजे हा जो वळणाचा भाग आहे, सिंधू नदी या ठिकाणी वळण घेते. या वळणाच्या भागापासून ते या ठिकाणी असणारी जी काली नदी आहे, या काली नदीपर्यंतचा जो भाग आहे किंवा त्याला आपण नामचा बर्वा पर्वतरांग म्हणतो, या नामचा बर्वा पर्वतरांगेपर्यंतचा जो भाग आहे त्या पर्वतरांगेपर्यंतच्या भागाचा समावेश ग्रेटर हिमालयामध्ये केला जातो. ग्रेटर हिमालय जर आपण पाहिला तर नंगा पर्वतापासून सिंधू नदीच्या वळणापर्यंतच्या पूर्वेस सरहद्दीपर्यंतच्या भागाचा समावेश काली नदी या ठिकाणी पश्चिम हिमालयात केला जातो. सांप्रत कालापासून जम्मू काश्मीर, लडाख हे केंद्रशासित प्रदेश तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड पर्वतीय प्रदेश या विभागामध्ये येतात. या प्रवाह मार्गाच्या उत्तरेकडील भागास आपण ट्रान्स हिमालय असे म्हणतो. जगातील सर्वाधिक उंचीच्या 8,000 शिखरांच्या पैकी 4 शिखरे या काराकोरम पर्वतरांगी आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं शिखर K2, जगातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर K2 आणि भारतातील सर्वोच्च शिखर हे या पर्वतरांगेमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे जे पर्वत शिखर आहे ते या पर्वतरांगेमध्ये येतं. वायव्य आग्नेय दिशेत पसरलेल्या काश्मीर खोऱ्याची लांबी 150 किलोमीटर, रुंदी 80 किलोमीटर आहे. या ठिकाणी याची सरासरी उंची 1,700 किलोमीटर असलेली आपल्याला पाहायला मिळते. बृहद हिमालय जर आपण पाहिलं तर लेसर हिमालयाच्या उत्तरेकडे भिंतीसारखी पसरलेली बृहद हिमालयाची पर्वतरांग आहे. बृहद हिमालय हा मुख्य मध्यवर्ती प्रणोदामुळे त्या ठिकाणी लेसर हिमालयापासून वेगळा झालेला आहे. बृहद हिमालयाचे वैशिष्ट्य म्हणजे या रांगेमध्ये असणाऱ्या जगातील सर्वात उंच शिखरे आहेत. त्याच्यातील 8,000 शिखरे
8,000 मीटरपेक्षा जास्त असणारी शिखरे या ठिकाणी येतात. रांगेतील जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे या ठिकाणी याच्यामध्ये येतं. अन्य शिखरेही याच्यामध्ये असलेली पाहायला मिळतात. आता प्राकृतिक विभागामध्ये असणारा त्यानंतरचा विभाग मध्य हिमालय. मध्य हिमालयाला हिमालय असे म्हटले जातं. दक्षिणेकडील शिवालिक रांगा, उत्तरेकडील बृहद हिमालय या दोघांना समांतर असा लेसर हिमालय पसरलेला आहे. लेसर हिमालयाची जी रचना आहे ती गुंतागुंतीची असून पर्वतची सरासरी उंची 3,500 ते 5,000 मीटर आहे. या ठिकाणी पीरपंजाल, धैलाधर, मसुरी, नागतिब्बा, महाभारत या प्रमुख पर्वतरांगा याच्यामध्ये येतात. त्यानंतरचा शेवटचा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे शिवालिक टेकड्या किंवा शिवालिक रांगा. हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरची जी रांग आहे, म्हणजे आपण बघितलं की हा जो चीनचा इकडे भूमी, हा ग्रेटर हिमालय, हा लेसर हिमालय आणि या ज्या टेकड्या आहेत किंवा हा जो खालचा भाग आहे हे गंगा नदीचं मैदान, इकडे असणारा हा पठारी प्रदेश. आता इकडे जर आपण पाहिलं तर हिमालयाच्या इतर रांगेंच्या पेक्षा किंवा हिमालयाच्या या रांगेला बाह्य हिमालय असं म्हणतात. का बाह्य हिमालय म्हटलं जातं? कारण हा मुख्य हिमालयाचा भाग आहे आणि या मुख्य हिमालयाच्या भागापासून हा बाहेरचा भाग आहे, म्हणून याला आपण बाह्य हिमालय असं म्हणतो. त्याचबरोबर हिमालयाच्या ही सर्वात बाहेरची रांग ही म्हणून आपण त्याला ओळखतो. हिमालयाच्या इतर रांगेंच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकड्यांची निर्मिती झाली. म्हणजे जर आपण पाहिलं तर सर्वात पहिली जर आपण रांग बघितली तर दोन्ही बाजूकडील प्रदेशाकडून दाब पडल्यामुळे त्या ठिकाणी सर्वात पहिली रांग ही ग्रेटर हिमालय किंवा बृहद हिमालयाची झाली. त्यानंतर शिवालिक टेकड्यांची निर्मिती झाली. हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला आणि साठत गेल्यानंतर त्या ठिकाणी सपाट मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली. त्याच सपाट मैदानी प्रदेशाला आपण डून असं म्हणतो. या डूनची निर्मिती शिवालिक टेकड्यांच्या मध्ये होते, तीही गाळाच्या संचयनातून होते. या ठिकाणी डेहराडून, उधमपूर, कोटला शिवालिक रांगांच्या पूर्व भागामध्ये नेपाळ पर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे, तर पश्चिमेकडे आच्छादन हे कमी स्वरूपात झालेलं आहे. आता हे सर्व आपण हिमालयाचे प्रादेशिक आणि प्राकृतिक विभाग बघितले. त्यानंतर हिमालयाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे खिंडे आपल्याला बघायचे आहेत. त्या सर्व आपण या ठिकाणी इथे नकाशामध्ये इथे दिलेले आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता आपण फक्त याची इथे नावं बघणार आहोत. हिमालयाच्या खिंडी बघितलेत: शिपिक खिंड, रोहतांग, देवसा, बारालाचाला, बैनीहाल, पीरपंजाल, जोजिला, झुरजीन, खारखोंड, खजुराहो, अघिल, कार्टांग, लानका, पेंसी, चोंगला, इमिस, मालिंग, मानखिंड, नीतीखिंड, लिपुलेखिंड, ट्रेंस खिंड, नथुला खिंड, मंगशापुरा खिंड. त्यानंतर या इकडे असणाऱ्या ह्या प्रमुख खिंडी: दिहांग, एंगपैंग, जेलेब, बुमला, डिफर, कुमाऊंग, उमकुंग, लेखली, सागर. या प्रमुख पर्वतरांगा, या प्रमुख खिंडी हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये असलेल्या पाहायला मिळतात, की ज्याच्यामुळे दोन भाग किंवा दोन देशाच्या किंवा दोन प्रमुख प्रदेश एकमेकांना जोडलेले आहेत. भारताच्या जम्मू काश्मीर आणि लडाख हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत, म्हणजे आत्ताचे जे नवीन केंद्रशासित प्रदेश आहेत जम्मू काश्मीर आणि लडाख, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीर, अक्साई चीन, चीनची सरहद्द, या प्रदेशात मिठका, किलीफ, पारपिक, सासेर, काराकोरम, खुंजेराब, अघिल, मारफो, शक्सॅम, बुर्जिल, कोनो, केपसेंग, डेमजोर, चांगला, शर्डिंग, बनिहाल खिंड, खारडॉग, लानकला, पीरपंजाल, काराटॅक, इमिसला, पेन्सिला, झोजिला या प्रमुख खिंडी जर आपण पाहिल्या तर या जम्मू काश्मीर आणि लडाख हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत, या केंद्रशासित प्रदेशांच्या मध्ये या प्रमुख खिंडी आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. आता या खिंडी ज्या आहेत, त्या खिंडी कोणती खिंडी कुठं जोडते? आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून या खिंडींच्या विषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या खिंडी प्रमुख आपल्याला बघायचे आहेत. आता ही जी अघिल खिंड आहे, ही अघिल खिंड कुठं आहे? तर अघिल खिंड लडाख आणि चीनमधील सिक्यांग हा जो प्रांत आहे, त्या दोन प्रांतांना जोडण्याचं काम अघिल खिंड करते.
बनिहाल खिंड, यामुळे श्रीनगर, जम्मू ही जी दोन महत्त्वाची शहरं आहेत ही बनिहाल खिंडमुळे जोडलेली आहेत. पीर पंजाल खिंडीमुळे जम्मू आणि श्रीनगरला जोडणारी खिंड तयार होते. जोजिला खिंडीमुळे श्रीनगर, कारगिल, लेह, आपण जे लेह लडाख असं म्हणतो, ही जोजिला खिंडीमुळे हे सर्व प्रदेश हे मूळ भागाशी जोडलेले आहेत. बारालाचारा खिंड, यामुळे मनाली आणि लेह हे एकमेकांशी जोडलेले आहेत. बुर्जिल खिंडीमुळे हिमाचल प्रदेश आणि लडाख एकमेकांशी जोडलेले आहेत. रोहतांग खिंडीमुळे हिमाचल प्रदेशातील कुलू, लाहुल, सिप्ती या ज्या दऱ्या आहेत त्या दऱ्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. म्हणजे हिमालयामुळे तयार झालेल्या ज्या मोठमोठ्या दऱ्या आहेत किंवा जे दोन वेगवेगळे प्रदेश किंवा भाग एक मोठे तयार होतात ते जोडण्याचं काम या खिंडी करतात. या खिंडींची आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. लिपुलेख उत्तराखंडमधील पिढूर जिल्ह्यातील या खिंडीतून मानस सरोवराकडे यात्रेकरू जातात. या खिंडीमुळे उत्तराखंडातील तिबेटशी याचा संबंध जोडलेला आहे. त्याचबरोबर जे लिपला खिंड सिक्कीममधील, या खिंडीमुळे सिक्कीम आणि तिबेटची राजधानी असणारे लासा ही दोन ठिकाणं जोडलेली आहेत. नथुला, भारत आणि चीनच्या सरहद्दीवरील नथुला ही खिंड आहे. 1962च्या युद्धानंतर 2006 साली ही खिंड वाहतुकीसाठी परत सुरू केलेली आहे. आता हिमालयाचं आपल्याला महत्त्व बघायचं. हिमालय आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. हे सर्व घटकांच्या बाबतीमध्ये आपल्याला हिमालय महत्त्वाचं आहे. काही प्रमुख घटकांच्या बाबतीत आपल्याला तो कशाप्रकारे महत्त्वाचं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. भारताच्या दृष्टिकोनातून हिमालयाची पर्वतरांग भौगोलिक, आर्थिक, पर्यावरणीय, राजकीय, सामाजिक, पर्यटन, धार्मिक, भूराजनैतिक, संरक्षण, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. आता रक्षणाच्या बाबतीमध्ये ही कशाप्रकारे महत्त्वाची आहे तर ही जर हिमालयाची पर्वतरांग पूर्व पश्चिम दिशेत पसरलेली आहे. उत्तम पर्वतश्रेणी भारताला लाभलेलं मोठं वरदान आहे. निसर्गतः लाभलेली ही एक संरक्षित भिंत किंवा सीमा आहे. त्यामुळे उत्तर सरहद्दीवरती तटासारखा भक्कम उभा असलेले हिमालय त्यामुळे प्राचीन काळापासून भारतामध्ये उत्तर परकीयकडून आक्रमणे झालेली नाही. आता जी सर्व आपल्याकडे आक्रमण झाली ती आक्रमणं प्रामुख्याने आपल्या हिमालयाची पर्वतरांग जी जिथं संपते, जी हिंदुकुश पर्वतरांग आहे, त्या हिंदुकुश पर्वतरांग आणि हिमालयाच्या पर्वतरांग या दोन्हींच्या मध्ये असणारा खिंडीचा जो भाग आहे तिथून सर्व आपल्याकडे परकीय आक्रमक आले. या दिशेने कोणताही आपल्याकडे परकीय आक्रमक आलेला नाही. त्यामुळे आपल्याकडे जी सर्व आक्रमणं झाली ही या दिशेतून म्हणजे आपल्या भारताच्या वायव्येला असणाऱ्या पाकिस्तानच्या दिशेकडून सर्व परकीयांनी आक्रमण केली. म्हणजे आपल्याला इराण, इराकमधून आलेले लोकसुद्धा त्या ठिकाणावरून आलेले होते. त्यानंतर हवामानाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर हिमालयाचं हवामान अत्यंत भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. यासाठी हिमालयाची उंची, लांबी आणि दिशा ही सर्वात जास्त लाभदायक ठरलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर बाष्पयुक्त नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या पर्वतरांगांना अडत असल्यामुळे संपूर्ण उत्तर भारत आणि हिमालयात भरपूर पाऊस पडतो. जर हाच पर्वतरांग नसता तर हे बाष्पयुक्त वारे किंवा नैऋत्य मोसमी वारे वाहिले नसते आणि आपल्याकडेही इतर देशांच्या प्रमाणे त्या ठिकाणी वाळवंटी प्रदेश किंवा शुष्क ओसाड प्रदेश तयार झाला असता. त्याचबरोबर उत्तर भारतातून किंवा उत्तरेकडून येणाऱ्या ज्या थंड शीतलहरी आहे त्या शीत वायुलहरींच्या पासून या हिमालयामुळे आपलं रक्षण झालेलं आहे. त्यामुळे आपल्या भारताचं वातावरण हे अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे. अलीकडच्या हवामानशास्त्रीय अभ्यासावरून असे स्पष्ट झाले की हिमालयामुळेच जे जेट स्ट्रीम तयार होतात ते जेट स्ट्रीम या हिमालयामुळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळे याच्या दोन शाखा तयार होतात. हे अलीकडच्या अभ्यासामध्ये तयार झालेले. त्यामुळे हवामानाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर हिमालय आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. जर हिमालय नसता तर आपल्या भारतातील वातावरण हे वेगळ्या प्रकारचं झालं असतं. जलविभाजक, आता हिमालय हा उत्तर भारतातून वाहणाऱ्या असंख्य नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. कारण उत्तर भारतातून वाहणाऱ्या ह्या नद्या उत्तरेला असणारा जो हिमनद्या आहे ते हिमनद्या आणि पाऊस यांच्यामुळे त्यांना बारमाही पाणी असतं. परंतु मध्ये येणाऱ्या शिखरं, पर्वत, टेकड्या किंवा पर्वतरांगा यांच्यामुळे त्याचं जलविभाजन या हिमालयामुळं झालेलं आहे. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे आणि उन्हाळ्यात हिमालयातील पर्वतश्रेणीतील हिमक्षेत्र आणि हिमनद्यांचे बर्फ वितळल्यामुळे या नद्यांना वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. जलसिंचन, जलविद्युत आणि जलवाहतुकीसाठी या नद्यांचा उपयोग होतो. आता जर आपण उत्तर भारतामध्ये बघितलं तर उत्तर भारतामध्ये सर्वात जास्त सुपीक जमीन आहे. आपण नंतर बघणार आहोत. त्या सुपीक जमिनीमध्ये सगळ्यात जास्त भारतातील शेती चांगल्या प्रकारची केली जाते. त्यामुळे जलसिंचन तिथं जास्त प्रमाणात केलं जातं. जलविद्युत निर्मितीचे प्रकल्प तिथे जास्त आहेत.
उत्तर भारतामध्ये आपण जर पाहिलं तर जलवाहतुकीसाठी सर्वात जास्त नद्यांचा वापर केला जातो, कारण नद्यांना बारमाही आणि मुबलक पाण्याचा पुरवठा असतो. त्यामुळे नद्यांच्यामधून होड्यांची किंवा जहाजांची वाहतूक, छोट्या होड्यांची किंवा छोट्या नौकांची वाहतूक जास्त प्रमाणात होते. त्यामुळे जलवाहतुकीसाठी हिमालयातील नद्या किंवा हिमालयामुळे निर्माण होणारं पाणी आपल्याला महत्त्वाचं आहे. साहजिकच हिमालय महत्त्वाचा आहे. नद्यांनी हिमालयातून खनन करून आणलेल्या गाळांचं संचयन या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुपीक मैदानं तयार झालेली आहे. ते सुपीक मैदानं शेतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. आता आर्थिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर हिमालय महत्त्वाचं आहे, कारण हिमालयामध्ये विस्तृत अरण्य, गवताळ प्रदेश, खनिजाची संसाधने, मशागत योग्य सुपीक मृदा, जलविद्युत शक्तीची प्रचंड संभाव्यता या सर्व कारणांच्यामुळे हिमालय हा प्रमुख संसाधनांचा स्रोत आहे. कारण हे सर्व घटक आपल्याला हिमालयामुळे प्राप्त होतात. समृद्ध संपदेमधून लाकूड, वेगवेगळी वनोत्पादने मिळतात. आयुर्वेदिक औषध निर्मितीच्या दृष्टिकोनातून हिमालय महत्त्वाचा आहे. चहा हे हिमालयातील मळ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं उत्पादन असून दार्जिलिंग आणि आसाम त्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सर्वात जास्त चहाचे उत्पादन घेतले जाते. आपल्या भारतातील सर्वात जास्त चहा हा निर्यात केला जातो. चहाच्या निर्यातीमध्ये भारत हा महत्त्वाचा देश आहे. फळ उत्पादनाच्या बाबतीत आपण बघितलं तर सफरचंद, संत्री, आलूबुखार, द्राक्ष, सप्ताळू, चेरी, विविध प्रकारची कवच फळे, अक्रोड, बदाम या सगळ्या प्रकारच्या फळांचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं. त्याचबरोबर मृदू फळे यांच्याही बागा या हिमालयाच्या परिसरामध्ये आहेत. जे आपण केशर म्हणतो, जे सर्वात जास्त महाग आहे, केशरची उत्पादनसुद्धा हिमालयामध्येच घेतलं जातं. त्याचबरोबर जे कुरणांचे भाग आहेत, त्या कुरणांच्या भागामध्ये पशुपालन व्यवसाय चालतो. यामध्ये विविध प्रकारचे उपयुक्त प्राणी सापडतात. जो पशुपालन व्यवसाय केला जातो याच्यामध्ये मेंढ्यांचा वापर जास्त केला जातो. त्या मेंढ्यांच्यापासून लोकर सर्वात जास्त मिळवली जाते. याबरोबरच या ठिकाणच्या जंगलांच्या मध्ये कस्तुरी मृग त्याचबरोबर या मिळतात. लाकडापासून लाकूड भेटतं, राळ भेटते, रेशीम भेटते प्राण्यांच्यापासून, प्राण्यांची कातडी येते, चामडी, फळे हे सगळ्या बाबतींच्यामध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या फायदा होतो. त्यामुळे हिमालय आपल्याला महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मुबलक उपलब्धतेमुळे अरण्य, प्राणी, उद्यान शेतीवरती आधारित उद्योगांचा विकासावर या ठिकाणी वाव आहे. परंतु प्रत्यक्षात अशा उद्योगांचा हिमालय प्रदेशामध्ये कमी प्रमाणात विकास झालेला आहे. जर आपण पाहिलं तर हिमालयामध्ये सर्व घटक मुबलक प्रमाणात आहे. आपण शेती बघितली, वने बघितली, प्राणी बघितले, हे सगळे जर आपण घटक बघितले, या सगळ्या घटकांच्या मध्ये विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला विकास करता येऊ शकतो किंवा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अरण्यांची निर्मिती करता येऊ शकते. आपण त्या ठिकाणी अभयारण्य निर्माण करू शकतो, संग्रहालय निर्माण करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत प्रकल्प असतील, इतर जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प उभारू शकतो. परंतु या हिमालयाच्या पर्वतामध्ये असणारी आपल्या इकडची जी संपदा आहे त्या संपदेचा आपण तेवढ्या प्रमाणात वापर करून घेतलेला नाही. त्याचा जर सर्वात जास्त प्रमाणात वापर करून घेतला तर आपल्याला आपल्या भारत देशाला जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक फायदा मिळू शकतो. आता हे सर्व आपण घटक बघितले, तसे त्या ठिकाणी जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये असणारी विविध प्रकारची खनिजेही आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. यामध्ये दगडी कोळसा, जलोढीय सोने, चांदी, तांबे, इंद्रनील मणी, जस्त, सिसे, लोह खनिज, निकेल, कोबाल्ट, अँटिमनी, टंगस्टन, चुनखडी, जिप्सम, बॉक्साईट, अभ्रक, ग्राफाईट, गंधक, टकनखार, मॅग्नेसाईट इत्यादी जी खनिजे आहेत ती सर्वात जास्त प्रमाणात हिमालयामध्ये आढळतात. आता या खनिजांच्या साठ्यांच्यामुळे आपल्याला आपली औद्योगिक प्रगती असेल, ही औद्योगिक प्रगती जास्तीत जास्त प्रमाणात करता येते. त्यामुळे या ठिकाणी हा हिमालय आपल्याला आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. आता आपण जर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा हिमालय खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या भारताला जे परकीय चलन उपलब्ध होतं ते परकीय चलन सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या पर्यटनाच्या व्यवसायातून उपलब्ध होतं. त्यामुळे हा घटक महत्त्वाचा आहे. कारण हिमालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन उपलब्ध होण्यासारखी साधनं आहेत. यामध्ये हिमालयाचं असणारं विलोभनीय सृष्टी सौंदर्य, बर्फाळ प्रदेश, आल्हाददायक हवामान, असंख्य पर्यटन स्थळे, थंड हवेची ठिकाणे, तीर्थक्षेत्रे ही हिमालयामध्ये आढळतात.
कारण आपण प्राचीन कालखंडापासून जर बघितलं तर प्राचीन कालखंडापासून तिथं असणारी तीर्थ, थंड हवेची ठिकाणे, पर्यटन स्थळे, आल्हाददायक हवामान, सृष्टी सौंदर्य हे पूर्वीपासून जसं आहे तसे ही सर्व ठिकाणं आहेत. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्व लोक आपल्या भारतातून जातातच, परंतु जगाच्या सर्व कानाकोपऱ्यातून लोक त्या ठिकाणी भेट देतात. भेट दिल्यामुळे त्या ठिकाणच्या प्रदेशाचा विकास होतो आणि आपल्याला आर्थिक प्रगती होते. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही सर्व ठिकाणं अत्यंत महत्त्वाची आहेत. ती तीर्थक्षेत्र वगैरे जी आहे ती तीर्थक्षेत्रही महत्त्वाची आहेत. त्यामुळे हिमालयातील प्रदेशात पर्यटन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालत असलेला पाहायला मिळतो. आता धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्या हिंदू धर्मातील असणारी जी पवित्र धार्मिक स्थळं आहेत म्हणजे केदारनाथ आहे, बद्रीनाथ आहे, वैष्णोदेवी आहे, अमरनाथ आहे, ही जी प्रमुख केंद्र आहेत ती प्रमुख केंद्र किंवा ठिकाणे ही हिमालयामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतात की ज्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी भेट देत असतात. त्यामुळे हिमालय आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. जर आपण पाहिलं तर हिमालय आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. सांस्कृतिकदृष्ट्या जर आपण बघितलं तर हिमालयातील संस्कृती, तिथल्या राहणाऱ्या लोकांचं खानपान, आहार, राहण्याची पद्धती, घरे या सर्वांच्यामध्ये विविधता आढळते. त्यामुळे आपल्याला हिमालय हा विविध घटकांच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा आहे. आता आपण या ठिकाणी हिमालय या घटकाचा अत्यंत सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला हिमालयाची आपण निर्मिती बघितली, त्याची रचना बघितली, त्याचे प्रादेशिक विभाग बघितले, त्याचे प्राकृतिक विभाग बघितले, त्याचं महत्त्व बघितले, याच्यामध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या खिंडी बघितल्या. या सर्व घटकांच्या दृष्टिकोनातून हा हिमालय महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी तुमच्या जर या घटकाच्या संदर्भात काही जर शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यानंतरचे सर्व व्हिडिओ पाहता येतील. आणि लाईक. थँक्यू.